नमस्कार. या वर्षी भारताच्या संविधानाचा अमृत महोत्सव देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्राच्या पातळीवरती सुज्ञ नागरिकांची, ज्येष्ठ नागरिकांची एक कृती समिती स्थापन झाली आहे. त्याचे प्रमुख न्यायमूर्ती कोळसे पाटील आणि इतर मंडळी आहेत. त्यामध्ये नुकतीच संभाजीनगर येथे विभागीय बैठक झाली आणि त्यामध्ये मराठवाड्याच्या संविधान जागरची जबाबदारी, त्याचा समन्वय करण्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावरती के हरिदास सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष आणि सुभाष लोमटे यांच्यावरती सोपवलेली आहे. विशेषतः संविधान हे अजूनही 75 वर्ष झाली तरीही केवळ अकॅडमिक पातळीवर, म्हणजे विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या पातळीवर राज्यशास्त्राचा एक विषय म्हणूनच शिकवलं जातात आणि ते पुरेसं नाहीये. वास्तविक प्रत्येक नागरिकाला आपलं जीवन, आपला विकास, आपली प्रगती आणि आपली राज्यव्यवस्था ज्यावरती अवलंबून आहे, असं जे भारताचं संविधान, ज्याला आपण एकमेव राष्ट्रीय ग्रंथ म्हणतो, त्याची प्राथमिक ओळख, सर्वसाधारण माहिती होण्याची नितांत गरज आहे. त्याचाच एक भाग म्हणून मराठवाड्यातील 8 जिल्हे आणि सगळ्या ग्राम पंचायती, त्यांना नियंत्रित करणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे. त्याची जबाबदारी आमचे इतर मित्र घेत आहेत. मी विशेषतः सहकार क्षेत्रामध्ये काम केलेलं असल्यामुळे मराठवाड्यातली सर्व सहकारी साखर कारखाने, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, बाजार समित्या, नागरी बँका, सेवा सहकारी संस्था, अशा जवळजवळ 10,000 संस्था मराठवाड्यामध्ये आहेत. त्यापैकी किमान 1001 संस्था, म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातल्या निवडक 100 संस्थांकडे जाऊन त्यांच्या नागरिकांना, म्हणजे सामान्य नागरिकांना, स्त्री पुरुष, मागासवर्गीय, भटके, विमुक्त, या सगळ्यांचं प्रबोधन करण्याची जबाबदारी आलेली आहे. आणि त्याच्या माध्यमातून सहकार क्षेत्रातले सर्व सभासद, ज्यांची संख्या 1 लाखापर्यंत आहे, आणि त्याचबरोबर त्यांचे कर्मचारी यांच्या जिल्हा पातळीवरचे मेळावे घेऊन त्यांना तज्ज्ञ माणसांच्या मार्फत आणि त्यांच्या चर्चेमधून भारतीय संविधानाची ओळख करून देण्यात येणार आहे. त्याचं जे साहित्य आहे ते मोजक्या प्रमाणात उपलब्ध झालंय. ते आता आम्ही आमच्या पातळीवरती सहकारी संस्थांच्या, जिल्हा परिषदांच्या मदतीने, शिक्षण संस्थांच्या मदतीने आम्ही त्याचं पुनर्मुद्रण करून लोकांना देत आहोत. एवढं करून संपणार नाही मित्र हो. आपल्याला भारतीय संविधानाचे महत्व बालमनापासून बिंबवावं लागेल, बालसंस्कार करावे लागतील. त्यामुळे शाळांना सुद्धा शिक्षण विभागाच्या मार्फत आवाहन करून त्यांना 1 दिवसाची कार्यशाळा शिक्षकांची, प्राध्यापकांची आणि कर्मचाऱ्यांची, संघटना सुद्धा यामध्ये सहभागी करून घेण्यात येत आहेत. तेव्हा असा सगळा हा ज्याला आपण संघटन भाग आहे तो केला जाईल. आणि येत्या महिनाभरामध्ये प्रत्येक जिल्ह्याला जससा प्रतिसाद मिळेल, अगोदर आम्ही मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा जिल्हा पातळीच्या बैठका घेत आहोत आणि त्याच्यामधून स्थानिक कार्यकर्ते, कारण हे काम, या कामासाठी मराठवाड्यातले किमान 1000 कार्यकर्ते येत्या डिसेंबर किंवा जानेवारी 26 पर्यंत हे पूर्ण वेळ काम करणार आहेत. आणि त्यामधून आम्हाला याचा एक विश्वास आहे की मराठवाड्यातील बहुसंख्य नागरिक, विशेषतः स्त्री पुरुष, मागासवर्गीय, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, या सगळ्यांच्या पर्यंत भारतीय संविधानाची माहिती जाईल आणि त्यामधून एक जनजागृती होईल. विशेषतः भारतीय संविधानाला 75 वर्ष झाले. याचा अर्थ असा आहे की त्यातले जे मूलभूत अधिकार आहेत, जे भाग 3 मध्ये येतात, त्याचं ठळक शब्दामध्ये पत्रक काढून लोकांना सांगितलं जाईल की तुम्हाला जगण्याचा अधिकार आहे, सन्मानपूर्वक जगण्याचा अधिकार आहे, त्या जगण्यासाठी शिक्षणाचा मूलभूत अधिकार आहे, जे महात्मा फुले यांनी हंटर कमिशनला दिलं. आणि तेच आता
सक्तीचा व मोफत शिक्षणाचा कायदा या रूपाने आपल्यापर्यंत आलेला आहे आणि संविधानामुळे त्याला संरक्षण मिळालेलं आहे. त्याचा वापर होतो की नाही आणि त्यानुसार साक्षरतेचं प्रमाण वाढलं पाहिजे. आजही 75-80% आतच आहे. ती किमान या वर्षामध्ये प्रयत्न करून 5 ते 10% वाढली जाईल आणि त्यामध्ये लोकांना हक्काची जाणीव होईल. त्यासाठी ते संसदीय मार्गाने, कारण त्यामध्येच असं म्हटलेलं आहे की ह्या नागरी हक्कांचं संरक्षण करण्यासाठी तुम्हाला न्यायालयीन मार्गाचा सुद्धा वापर करता येईल. अगदी सत्याग्रही मार्गाने लोक येतीलच, पण त्याबरोबर गरज पडली तर न्यायालयीन व्यवस्थेचा वापर करून या शासन यंत्रणेला हे करायला, विशेषतः जगण्यासाठी जे अन्न आहे, अन्नाचा हक्क, राईट टू फूड ज्याला आपण म्हणतो, सर्वांना अन्नाचा हक्क मूलभूत हक्क आहे. तेव्हा आज साधारणतः दिलं जात आहे. आज कुपोषण होत आहे पण भूक बळी होत नाही आहे. ही चांगली गोष्ट आहे, ही प्रगतीची गोष्ट आहे. तर अजूनही आपल्याला अन्न घटक, नुसतं अन्न नाही, पोट भरण्यापुरतं अन्न नाही, तर सकस आहार लोकांना मिळेल. माध्यान्ह भोजन जसं विद्यार्थ्यांना मिळतं तसं कष्टकरी, सगळ्या शेतमजूर, शेतकरी, कष्टकऱ्यांना अन्न स्वस्तात आणि चांगल्या दर्जाचं मिळेल याची व्यवस्था आपल्याला करायला त्यांना भाग पाडायचं आहे. दुसरा आरोग्याचा जो हक्क आहे की अलीकडे आरोग्य व्यवस्थेचं खाजगीकरण झालं आहे, हे चुकीचं आहे. शासनाने यामधून पळवाट न शोधता किंवा शासकीय यंत्रणा वरचेवर कमी होते आहे. जवळजवळ 40-50% जागा रिक्त ठेवल्या जात आहेत त्या आरोग्य विभागाच्या, हे चुकीचं आहे. तर आता ग्रामीण पातळीवरचे आरोग्य केंद्र हे जास्त सशक्त झाले पाहिजे, त्याचं अजून विस्तारीकरण झालं पाहिजे. सगळे शासकीय डॉक्टर हे त्या हेडक्वार्टरला राहिले पाहिजेत आणि कष्टकऱ्यांना, गरजू लोकांना त्यांच्या 5-10 किलोमीटरच्या आत त्यांना आरोग्य सुविधा मिळायला पाहिजे, असा आपला या संविधान जागृतीमधून हक्क आहे. नुसतं संविधान म्हणजे काय असं आपण त्यांना ग्रंथ दाखवून, हा काही धर्मग्रंथ नव्हे किंवा त्याचं पूजन करण्याचा हा ग्रंथ नव्हे. तर संविधान सप्ताह, जसे हरिनाम सप्ताह होतात तसे आम्ही भजनी मंडळांच्या माध्यमातून संविधान सप्ताह करत आहोत. मी स्वतः यामध्ये जवळजवळ 10-20 ठिकाणी कीर्तनाच्या माध्यमातून, जसं गाडगे बाबा हा आमचा आदर्श आहे, तर गाडगे बाबांच्या पद्धतीने संविधान कीर्तन, आणि आमचे अनेक मित्र आहेत यामध्ये मी नाव घेतलं पाहिजे ते म्हणजे आमचे श्यामसुंदर महाराज सोनर, हे प्रत्येक कीर्तनातून संविधानाचा संदर्भ देतातच. असे अनेक पुरोगामी, सत्यपाल महाराज आहेत इकडे, ते त्यांच्या गाण्याच्या माध्यमातून संविधानाचा जागर करत आहेत. तेव्हा मराठवाड्यातल्या धार्मिक मंडळींना, आणि हे केवळ हिंदू धर्मापुरतं मर्यादित नाही तर मुस्लिम मंडळींना सुद्धा एकत्र करून बौद्ध समाजाची संविधान हे घराघरात तर पोचणार आहे, पण आधी विहारामध्ये गेलं पाहिजे. नुकतीच आता विहाराची समिती इथे गठीत झाली आहे, त्याच्या माध्यमातून सुद्धा प्रत्येक मराठवाड्यामध्ये जवळजवळ 1001 विहार यामध्ये कार्यरत होतील. आणि मला असं वाटतं की बौद्ध समाज आणि इतरही समाजाने तिथे गेलं पाहिजे. ते सार्वजनिक केंद्र आहे. विहार असेल, मंदिर असेल, मस्जिद असेल, गुरुद्वारा असेल, ही सगळी सार्वजनिक ठिकाणं आहेत. ती त्या केवळ धर्मपूजेपुरती मर्यादित ठेवता कामा नये. धर्माचा हक्क आणि आपला याचा प्रचार करण्याचा हक्क जरी संविधानाने दिलेला असला तरी त्याचा अतिरेक कुणी करणार नाही आणि आपापल्या पद्धतीने सगळे सणवार असतील, पण जे विघातक आहेत, ज्यामुळे हानी होते, शांततेला बाधा येते, असे कुठलेही उपक्रम कुठल्याही धर्मातल्या लोकांनी करू नयेत यासाठी आमचा प्रचार राहणार आहे. आणि त्यामुळे काही राजकीय मंडळी स्वार्थापोटी, सत्तेपोटी किंवा इतर काही हेतूनी असे उपद्व्याप करतात, त्याला प्रतिबंध जनतेने कसा करावा आणि त्यापासून अलिप्त कसं राहावं हे त्यांना समजावून सांगणं हे सुद्धा संविधानाचा जागरच आहे. तर त्या दृष्टीने मूलभूत गोष्टी, आरोग्याबरोबरच शिक्षणाचं मी सांगितलं. आता दुसरा मूलभूत जो हक्क आहे तो आपल्याला जगण्यासाठी वस्त्र निर्मितीचा आहे आणि दुसरा आपल्याला घर आहे. सहकारामध्ये जवळजवळ आपल्या 1.5 लाख सहकारी संस्था आहेत महाराष्ट्रामध्ये. मराठवाड्यामध्ये 15,000 सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. त्यांच्या मार्फत
आपल्या लोकांना संघटित करून विशेषतः ग्रामीण भागातल्या लोकांना हक्काचं घर कसं मिळेल त्यासाठी सहकारी बँका आणि राष्ट्रीयकृत बँका कर्ज उपलब्ध करतील आणि सरकार सुद्धा त्यांना निवारा हा त्यांचा हक्क असल्यामुळे काही सवलतीच्या दरांनी देईल अशी आमची एक आग्रहाची मागणी असणार आहे. तेव्हा या सगळ्या ज्याला आपण जीवनावश्यक गोष्टी म्हणतो आणि मूलभूत हक्क म्हणतो याची अंमलबजावणी केली जाणार आहे. साखर कारखान्याच्या मार्फत सगळे शेतकरी आणि शेतमजूर यांना केवळ ऊस उत्पादनापुरतं नाही, ऊसाला जशी शासनाने हमी दिली आहे किमतीची तशी इतर धान्याला सुद्धा किमान खर्चावर आधारित भाव हमी भाव दिलेला आहे. त्या दृष्टीने कापूस असो, सोयाबीन असो, इतर अन्नधान्य असो याला सरकारने हस्तक्षेप करून सगळ्या बाजार समित्यांनी चढाओढीचे भाव मिळवून देऊन आत्महत्या रोखणे हा सुद्धा संविधान जागरचा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. शेतकरी आत्महत्या ही लाजिरवाणी गोष्ट आहे. इतर साधे कर्मचारी किंवा व्यापारी कधी आत्महत्या करतात का? करत नाही, ते योग्यच आहे. तसं शेतकऱ्यांना ही वेळ का आली तर तो जो कर्जबाजारीपणा आहे त्यामुळे कर्ज हे स्वस्त करा, विना व्याज करा, अनेक शासनांनी ते दिलेलं आहे. तसं त्यांना केवळ कर्जमाफी नव्हे तर शून्य दराने कर्ज वाटप झालं पाहिजे, वेळेवर झालं पाहिजे आणि त्याची शेतमालाला चांगला किंमत मिळाली म्हणजे त्यातून योग्य ती वसुली झाली पाहिजे. अशी शेती हे उद्योग, शेतीला उद्योग ट्रीट करून त्याला उद्योगाला लागणारे जसे रस्ते, वीज, पाणी ह्या सुविधा ज्याला इन्फ्रास्ट्रक्चर आपण म्हणतो हे फक्त सरकारी खर्चाने शहरामध्ये MIDCच्या रूपाने केलं जातं. मग शेतीला का बरं हा उद्योग दर्जा देता येणे? तर संविधान जागरमध्ये शेतीला उद्योगाचा दर्जा द्या आणि त्यांना मोफत पाणी, वीज पूर्ण वेळ, केवळ रात्री अपरात्री देऊन चालणार नाही, पूर्ण वेळ उपलब्ध करा. आणि मग त्यांना कारण शेतीमध्ये आता अलीकडे हळूहळू तरुण पिढी टिकत नाहीये. त्याचं कारण आहे की सगळ्या साधन सुविधा शहरात आहेत आणि मग नवीन वर्ग हा शेती सोडून देऊ किंवा शेती परवडत नाही, आतबट्ट्याची आहे. आता हे 75 वर्ष झाली स्वातंत्र्याला तरी आतबट्ट्याची असेल तर मग आपण काय नियोजन केलं? जसं चायना असेल, रशिया असेल किंवा अमेरिका असेल आणि जे जाचक कायदे आहेत संविधान जागरमध्ये आम्ही हाही मुद्दा घेतलेला आहे की जमिनीचं अधिग्रहण करणं, अत्यावश्यक ज्याला इसेन्शियल कमॉडिटीज म्हणतात त्याच्यासाठी शेतकऱ्यावर बंधन टाकणं, अधिग्रहण करणं आणि भावाकडे लक्ष न देणं हे बेकायदेशीर आहे, असंविधानिक आहे. याची जनजागृती करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जे जाचक कायदे आहेत म्हणजे आता अजूनही असेच मध्यंतरी पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांनी नवीन कायदे रद्द केले तसे अजूनही आमचे मित्र अमर हबीब महाराष्ट्रामध्ये याचा प्रचार करतात. तर त्याची आपण जाणीव ठेवली पाहिजे. आत्ताच करपे आपण 19 तारखेला त्यांच्या स्मरणार्थ उपोषण केलं. असे करपे, साहेबराव करपे ज्यांनी परिवाराची सामूहिक आत्महत्या केली असं एक अत्यंत दाहक उदाहरण आपल्या पुढे आहे. म्हणून संविधान जागर अंतर्गत शेतकऱ्यांना अन्यायकारक असणारे कायदे रद्द करा आणि शेती आणि शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना कायमस्वरूपी आर्थिक प्रगती होईल याच्यासाठी अनुकूल कायदे आणि धोरण स्वीकारा असा आग्रह करण्याचा संविधान जागरचा मानस आहे. त्या पद्धतीने आम्ही जाणार आहोत. महिला अन्याय, अत्याचार, खरं म्हणजे महिलांनाच नव्हे तर प्रत्येक नागरिकाला सुरक्षेचं संविधानाने अभिवचन दिलेलं आहे. आणि संविधान म्हणजे मग हे सरकार, राज्य सरकार असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असो, प्रत्येक गावात आणि शहरामध्ये महिलांना निर्भयपणे जगता आलं पाहिजे, शाळा कॉलेजेसमध्ये जाता आलं पाहिजे, त्यांना त्यांचं स्वातंत्र्य, त्यांची समतेची जाणीव. खरं म्हणजे समता हे स्वातंत्र्य इतकंच महत्वाचं मूल्य असताना सुद्धा अजूनही जातीयता टिकून ठेवली जाते. अत्यंत हे आरक्षण बरोबर आहे, जातीला आपण अत्यंत अमानुष पिळवणूक केली जाती आधारे म्हणून त्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे, पण याचा अर्थ जातीवाद करण्याची काही गरज नाही. म्हणून सामाजिक समता
याचा लाभ देण्यासाठी जाती निर्मूलनाचा कायदा करा असं भारतीय संसदेला आणि राज्यातल्या विधान परिषदेला आमचा आग्रह आहे. आम्ही सत्यशोधक समाज आणि विद्रोही या सगळ्यांचे ठराव करून दिले आहेत की जसं अस्पृश्यता निर्मूलनाचं तरतूद आहे संविधानात, तशी जाती निर्मूलनाची बाबासाहेबांनी अनिहिलेशन ऑफ कास्टमध्ये त्याचं महत्व लक्षात आणून दिलेलं आहे. तरी अजून आपल्या देशामध्ये जाती निर्मूलन कायदा होत नाही. आत्ता अलीकडे दाभोळकरांच्या ज्याला हौतात्म्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा जसा झाला तसा जाती निर्मूलन कायदा झाला पाहिजे असं संविधान जागर अभियान आग्रहाने जनतेला सांगून त्याच्यातून जनजागृती करून वी द पीपल अशी ही घोषणा आहे. संविधानाचं पहिलं वाक्य काय आहे? आम्ही भारताचे लोक. हे संविधान आपल्याला आकाशातून नाही दिलेलं किंवा इंग्रजांनी किंवा इथल्या कोणी राजे रजवाड्यांनी नाही दिलेलं. इथलं संविधान इथल्या स्वातंत्र्य चळवळीचं योगदान आहे. म्हणजे जनतेने जनतेप्रत दिलेलं हे आदर्श जगामधलं संविधान आहे, एकमेव संविधान आहे. त्याचे रक्षक आपणच आहोत. म्हणून जनतेचं ज्याला पब्लिक प्रेशर म्हणतात, जनमताचा रेटा हा राज्य आणि केंद्र शासनावरती आणण्याचं काम या वर्षभरामध्ये केवळ नाही तर इथं सुरुवात आहे. इथून पुढच्या काळामध्ये भारतीय जनता जागृत झाल्यानंतर या देशातली लोकशाही अस्थिर जी झाली आहे काही कारणामुळे, इथल्या जातीवादामुळे, हिंसाचारामुळे, भ्रष्टाचारामुळे, आपल्याला सगळं निवडणुकीत काय होतं हे माहिती आहे. तेव्हा निवडणूक सुधारणा झाल्या पाहिजे हे आम्ही जनजागृतीमध्ये सांगणार आहोत. मग आता तिथे बॅलेट आणायचा काही ईव्हीएम हा तांत्रिक आणि तज्ज्ञ लोकांचा विषय आहे, तो चालत राहील. पण लोकांना आम्ही जागृत करून सांगणार आहे. येत्या 4-5 वर्षामध्ये हे जे कटू अनुभव लक्षात घेता आपण पुन्हा एकदा जगभरामध्ये बॅलेट आहे. बहुसंख्य जगातले देश, लोकशाहीवादी देश हे मतपत्रिकेचा वापर करतात आणि ज्या अमेरिका आणि युरोपनी ईव्हीएम एकेकाळी वापरून हे कुचकामी आहे म्हणून टाकून दिलं, ते भारताने कालबाह्य झालेलं किंवा त्याला आधुनिक समजून स्वीकारलं. त्यामधून किती लाखो कोटीचे जे काही घोटाळे समोर येत आहेत त्याला रोखण्यासाठी परत एक लोकांची मागणी आहे. तेव्हा असं ही चळवळ लोकांनी, लोकजागृतीची चळवळ आणि संसदीय कायदेशीर मार्गाने बापूजींनी जे आपल्याला राष्ट्रपिता महात्मा गांधींनी अहिंसा आणि सत्याग्रहाचा, खरं म्हणजे हा विचार अगदी बुद्धापासून आलेला आहे. हा देश खरं म्हणजे बुद्ध म्हणजे धर्म नाही, बुद्ध म्हणजे या देशातल्या नागरिकांना तुम्हाला बुद्धी आहे त्याची जाणीव देऊन तुम्ही बुद्धीचा वापर करा आणि मग इथलं जे काय अपेक्षित बदल आहे, सत्तांतर असेल किंवा राज्य व्यवस्था किंवा अन्याय अत्याचार आणि शोषण त्याला रोखायचं असेल तर प्रत्येकाने बुद्धीचा वापर केला म्हणजे तो बौद्ध त्या अर्थाने बुद्धिवादी होतो. अशा पद्धतीने तरच सेक्युलरिझम ज्याला आपण म्हणतो, धर्मनिरपेक्षता, हा आहे. हा समाजवाद धर्मनिरपेक्षतेकडे अलीकडचे राज्य आणि केंद्र शासन दुर्लक्ष करतायत. किंबहुना उशिरा का असेना इंदिरा गांधींनी अमेंडमेंट करून हे जे 2 शब्द घातले, खरं म्हणजे ते अध्यारत होते, त्याला काढून टाकण्याची एक मोहीम, प्रचार अपप्रचार होतो आहे. आणि उद्याच्या काळामध्ये मेजॉरिटीच्या आधारे हे संविधानच एखादा धर्मग्रंथ आहे म्हणून राहू द्या, पण त्याची अंमलबजावणी न करता कदाचित मनुस्मृतीचं पुनर्निर्माण करून त्याची अंमलबजावणी होण्याचा एक धोका, संभाव्य धोका लक्षात घेता हे संविधान जागर अभियान हे अत्यंत ऐतिहासिक आहे आणि त्याचे ऐतिहासिक परिणाम होतील असा मला एक आत्मविश्वास वाटतो. त्यामध्ये मीडियानी सुद्धा खूप मोठा रोल आहे. आपल्यासारख्या मीडियानी, प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, त्यांनी पूर्वीच्या काळात वर्तमानपत्र स्वतःहून जागृती करायचे. अलीकडे वर्तमानपत्र आणि मीडियामध्ये केवळ व्यावसायिक पद्धतीने जे कव्हरेज येत आहे आणि हिंसा आणि याला केवळ ज्याला ब्रेकिंग न्यूज, अरे काय ब्रेकिंग न्यूज, इथे भारत ब्रेक होण्याची आता वेळ आली. दक्षिण उत्तरचं भांडण सुरू झालंय भाषेच्या निमित्ताने आणि आता जे 2026ला हे जे पुनर्रचना येते आहे लोकसंख्येच्या आधारे, ती किती मोठं संकट आहे याची जाणीव ठेवून
जनतेने आता जागृत झालं पाहिजे आणि आपल्याला जनसंख्येच्या आधारे आणि आपल्या गरजेच्या आधारे आपल्या मूलभूत हक्काचं आपल्याला लाभ मिळवून देण्यासाठी आपण जागृतीच्या मार्गाने बाबासाहेबांनी जे म्हटलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर आता लोक शिकतायत, संघटित होत आहेत, पण त्याच्यामध्ये जाती धर्माचे भांडणं लावून विघटित केले जात आहे. ते पुन्हा एकदा संघटित व्हा आणि सत्यासाठी संघर्ष करा. आज सत्याऐवजी सत्तेकडे आणि संपत्तीकडे राज्यकर्त्यांचं जास्त लक्ष आहे. ते आपण त्यांना धक्का दिल्याशिवाय ते विचलित होणार नाही आणि सत्यासाठीच संघर्ष झाला पाहिजे, तरच सत्याचा विजय होईल असं मला वाटतं. सत्य की जय हो.